नमस्कार. समता एज्युकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझे नाव पूनम. मी या टीमची मीडिया हेड. आमची छोटीशी ट्रस्ट आहे ज्याचे नाव आहे फिनिक्स एज्युकेशनल अँड सोशल वेलफेअर ट्रस्ट. फिनिक्स या शब्दाचा अर्थ आणि याची रचना मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते. फिनिक्स या शब्दाचा निर्माण फोनिक्स या शब्दातून झालेला आहे. फोनिक्स म्हणजे राखेतून उंच आकाशात झेप घेणारा एक काल्पनिक पक्षी आणि फिनिक्स म्हणजे शून्यातून आपले जग निर्माण करणारा गरम रक्ताचा आणि जिवंत हाडामासाचा विद्यार्थी. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास. हेच आमच्या ट्रस्टचे मूळ उद्देश. आमचे हे नम्र निवेदन आहे माननीय संस्थापक, अध्यक्ष, संस्था चालक, बुद्धविहार, सर्व सामाजिक संस्था आणि मंडळाला. या आमच्या नम्र निवेदनाचा विषय आहे आपल्या वस्तीतील विभागातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यास वर्ग घेऊन त्यांच्या अभ्यासाची गुणवत्ता सुधारण्यासाठी शैक्षणिक सर्वे करणार आहोत. त्यासाठी सहकार्य मिळण्याबाबत. माननीय महोदय, वस्तीमधील विभागामधील रहिवाशांना नम्र निवेदन आहे की प्रचलित शिक्षण व्यवस्था ही इतिहासाच्या प्रवाहातील एक अवस्था आहे. या शिक्षण व्यवस्थेतून विद्यार्थ्याच्या अभ्यासाचा गुणात्मक दर्जा फार घसरलेला आहे. पास होणाऱ्या विद्यार्थ्याची टक्केवारी वाढलेली आहे, परंतु गुणात्मकता घसरलेली आहे. विद्यार्थ्याच्या गुणात्मक अभ्यास सुधारण्यासाठी, त्यांच्या अभ्यासाचा पाया पक्का होण्यासाठी आपल्या वस्तीतील विद्यार्थी भविष्यात 5-10 वर्षांनी डॉक्टर, इंजिनियर, IAS, IPS शास्त्रज्ञ घडावेत. विद्यार्थ्याचा KG ते PG हा शैक्षणिक आलेख उंचावत राहण्यासाठी आणि विद्यार्थी मध्येच गळती न होण्यासाठी आम्ही शैक्षणिक सर्वे करत आहोत. या शैक्षणिक उपक्रमास आपण सहकार्य करावे ही नम्र विनंती. संघटित होऊन सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करण्याची गरज आहे. महोदय, आईला प्रत्येक मूल प्रिय असते, त्याप्रमाणे प्रत्येक शिक्षकांना, मुख्याध्यापकांना, पालकांना आपला मुलगा, विद्यार्थी अभ्यासात हुशार व्हावा, जीवनात यशस्वी व्हावा, त्याला चांगली नोकरी मिळावी, जीवनात सुख समृद्धी लाभावी अशी इच्छा असते. परंतु या शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून बहुसंख्य विद्यार्थ्याच्या अभ्यासाचा पाया कच्चा राहत आहे. ही व्यवस्था या निरागस विद्यार्थ्यांना, मुलांना उच्च शिक्षणापर्यंत पोहोचण्यापूर्वीच कसपटाप्रमाणे बाहेर फेकून देत आहे. कारण पास होणाऱ्या विद्यार्थ्याची टक्केवारी वाढलेली आहे, परंतु गुणवत्ता फार घसरलेली आहे. महोदय, प्रत्येक बीजात एक महावृक्ष सामावलेला असतो. तद्वत प्रत्येक मुलामध्ये एक हुशार विद्यार्थी आणि मोठा माणूस लपलेला असतो. त्याला बाहेर येण्यासाठी आम्हाला सहकार्याची भूमिका घ्यायची आहे. आपापले प्रश्न, समस्या, वैचारिक मतभेद, अहंकार बाजूला ठेवून पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन सकारात्मकपणे परस्परांशी समन्वय साधून काम करण्याची आणि या लहान मुलांमधून हुशार विद्यार्थी आणि मोठा माणूस विकसित करण्याची, घडविण्याची नितांत गरज आहे. एक दुसऱ्यांवर टीका टिप्पणी करून बुद्धविलासात रमण्याऐवजी परस्परांना सहकार्य करणे आणि काम करणे फार फार महत्त्वाचे आहे. या शिक्षण व्यवस्थेच्या चौकटीत राहून शाळेच्या वेळेतच अभ्यासाचा पाया पक्का करणारा एखादा वर्ग चालवायचा आहे. KG ते PG पर्यंतच्या शैक्षणिक जीवनाच्या प्रवासात फॅमिली डॉक्टर प्रमाणे फॅमिली टीचरची संकल्पना रुजवायची आहे, जी त्या विद्यार्थ्यांना गळती होण्यापासून रोखू शकते आणि अभ्यासाचा पाया पक्का करून उच्च शिक्षणापर्यंत घेऊन जाण्यासाठी सहाय्यभूत ठरू शकते. कारण ही चिमुकली पाखरे फारच गोड आणि निरागस आहेत. महोदय, आमच्या अभ्यास केंद्रावर 8वी ते 10वी 3 वर्षात संस्कृत भाषा शिकलेले विद्यार्थी येतात. नुकतेच कॉलेजमध्ये त्यांनी पदार्पण केलेले असते आणि विचारतात, सर
आपल्या अभ्यास केंद्रामध्ये संस्कृत शिकणारे विद्यार्थी असतील तर सांगा, मी त्यांना संस्कृत शिकवीन. केवळ 3च वर्ष संस्कृत भाषा शिकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एवढा आत्मविश्वास, आणि इंग्रजी शिकवशील का असे विचारता. सर नाही, माझाच तो विषय कच्चा आहे, असे त्यांचे निरागस उत्तर आपणास विचार करावयास लावणार की नाही. हा विषय कच्चा राहिल्यामुळे विद्यार्थ्याची ऊर्जा दाबली जात आहे. त्यांचा हा विषय पक्का होऊन त्यांची ऊर्जा मोकळी होण्यासाठी, त्यांचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी एक व्यापक शैक्षणिक चळवळ आम्ही उभी करत आहोत. महोदय, सर्वसामान्य विद्यार्थी बृहन्मुंबई महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि खाजगी मराठी शाळांमध्ये मराठी माध्यमांमध्ये शिकणारा विद्यार्थी या शोषणाधिष्ठित शिक्षण व्यवस्थेचा, बाजारीकरणाचा बळी ठरू नये. उलट पक्षी तो प्रचलित CBSE आणि ICSE बोर्ड असणाऱ्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धात्मक जगात टिकून अव्वल येईल, या दृष्टिकोनातून त्याला तयार करणे. विद्यार्थी हा शाळेचा आत्मा आहे, धडधड करणारे हृदय आहे, उद्याचा समाज आहे, उद्याचा भारत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे. हाच आमच्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक चळवळीचा, त्यांच्या प्रचार आणि प्रसाराचा केंद्रबिंदू आहे. तसदीबद्दल क्षमा असावी. आपले आभारी आहोत. जय भीम, जय भारत. धन्यवाद. आपली विनीत पूनम परतेकी. Education is the most powerful weapon which we can use to change world. United we stand and divided we fall. होय, आमची मुले उच्च विद्याविभूषित होऊ शकतात. Yes, we can. आपली विनीत पूनम परतेकी.